हर्षवर्धनजींनी आता अतिशय चांगल्या भाषेमध्ये शब्दांमध्ये याचं विश्लेषण देखील आपल्या समोर केलं आहे। खरं म्हणजे या कायद्यांची आवश्यकता काय आहे याचं एक छोटं उदाहरण, आता मी इथे बसलो असताना मला आपल्या गुलटेकडी मार्केट यार्ड मधले 3 या ठिकाणी या चिठ्ठ्या या मिळाल्या आणि आपल्या शेतकऱ्यांनी मला 3 चिठ्ठ्या आणून दिल्या। आणि आपण जर बघितलं हमाली, भराई, तोलाई आणि मोटर भाडे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर किती मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला तो पैसा द्यावा लागतो। म्हणजे या ठिकाणी माल विकला 15,000 रुपयाचा आणि 15,000 रुपयाच्या मालावर हमाली, तोलाई वगैरे सगळं जे काही आमच्या शेतकऱ्यांनी दिलंय ते 4,000 रुपयाचं दिलंय, 4,646 रुपयाचं। या ठिकाणी तुम्ही बघा जवळजवळ 9,000 रुपयाचा या ठिकाणी तोलाई, हमाली, धराई अशा सगळ्या गोष्टी दिल्यात। एका बिलामध्ये एका चिठ्ठीमध्ये 11,000 रुपये दिले आहेत। आणि म्हणूनच आमच्या शेतकऱ्याला यातनं मुक्ती मिळाली पाहिजे। त्याला जिथे माल विकायचा आहे त्या ठिकाणी माल विकता आला पाहिजे आणि तो विकण्याकरता त्याच्यावर कुठलंही बंधन येऊ नये। आज आपण बघतो, आता मला सांगण्यात आलं की आम्ही स्वतः हमाली केली तरी हमालीचे पैसे द्यावे लागतात मार्केट यार्डामध्ये। ही तर अशा प्रकारची अन्यायकारक परिस्थिती ही आपल्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः आणून दिलेली आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्याला त्याच्या मालाचा आणि त्याच्या बाजाराचा मालक बनवण्याकरता माननीय मोदीजींनी हे कायदे या ठिकाणी आणले। आपल्याला माहिती आहे मागच्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण फळभाज्या नियमनमुक्त केल्या। आज आपण मुंबईत जाऊन बघा, मुंबईमध्ये शेकडो शेतकरी बाजार लागले आहेत। आमच्या नाशिकचा शेतकरी असेल, पुण्याचा शेतकरी असेल किंवा अगदी ठाण्याचा असेल, पालघरचा असेल, हा थेट तिथे आपला शेतमाल घेऊन येतो आहे, त्या ठिकाणी विकतो आहे, त्याला नफा मिळतो आहे। कोणाला एक नवा पैसा देण्याची आवश्यकता नाही, आडत नाही, पैसे नाही, तोलाई नाही, हमाली नाही, काही त्याला करावं लागत नाही। आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी येतो, गाडी लावतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा माल तो त्या ठिकाणी विकतो। आज आपण बघा, जेव्हा लॉकडाऊन सुरू होता त्यावेळी कोकणातल्या आंब्याच्या शेतकऱ्यासमोर प्रश्न होता की आता नेमकं आमच्या आंब्याचं काय होणार। पण आपण फळं नियमनमुक्त केल्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्याला मुंबईच्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये थेट आपला माल विकता आला। आणि आंब्याच्या बागायतदारांनी मला सांगितलं, साहेब जीवनात जेवढा पैसा कमावला नव्हता तेवढा पैसा आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये कमावला, कारण थेट हाऊसिंग सोसायट्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही माल विकू शकलो। आणि म्हणून खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे की काही लोक तर इतकं या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतात। आता कंत्राटी शेतीचा कायदा या महाराष्ट्राने 2006 साली केला। आज मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा संपूर्ण देशाकरता केला आहे तो या महाराष्ट्रामध्ये 2006 साली झाला। 2006 पासून 2020 पर्यंत 14 वर्षात एकही घटना अशी नाही की कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाची शेती घेऊन घेतली, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कोणाला लिवाडलं, कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। उलट आता मोदीजींनी जो कंत्राटी शेतीचा कायदा तयार केलाय त्याच्यामध्ये समजा डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी अधिकार दिलाय की शेतकरी न्यायालयात जाऊ शकतो। आपला जो महाराष्ट्राचा कायदा आहे याच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर शेतकऱ्याला कुठेही जाण्याची मुभा नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोदीजींच्या कायद्यात शेतकरी तर जाऊ शकतो पण व्यापारी कोर्टात जाऊ शकत नाही। त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी संरक्षण देणारे कायदे हे माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी तयार केले आहेत। आज आपण बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतीवर संकट आलं, पण या संकटामध्ये सरकारचं अस्तित्व आपल्याला कुठेच दिसत नाही।
आज आपण पश्चिम महाराष्ट्रात देखील बघितलं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळाली नाही। खरं तर आज आपण बघू शकतो की ऊस कारखानदारीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने निर्णय घेतले, आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याला FRP मिळाला पाहिजे, याकरता ऊसाचा धंदा, साखरेचा धंदा स्थिर झाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी मिनिमम सेलिंग प्राइस MSP चा जो निर्णय झाला, खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब सांगू शकतील की गेले 40 वर्ष साखरेचं मिनिमम प्राइस काय असलं पाहिजे याची तरतूद कायद्यामध्ये आहे, पण कुठल्या सरकारने हिम्मत केली नाही की कायद्याचा अवलंब केला जाईल। पहिल्यांदा मोदी सरकारने सांगितलं की 31 रुपयाच्या खाली ती साखर तुम्हाला विकता येणार नाही, आणि त्याच्यामुळे साखरेचे भाव स्थिर झाले, आणि म्हणून माझ्या शेतकऱ्याला FRP हे आमचे कारखाने देऊ शकले। ही हिम्मत पहिल्यांदा कोणी या साखर धंद्यात दाखवली असेल तर ती मोदी साहेबांनी दाखवली। आणि एवढंच नाही तर आता 2 लाख कोटी रुपयाचा कार्यक्रम आमच्या साखर उद्योगाकरता हातात घेतलाय, आणि त्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो जगाच्या पाठीवर साखरेचे भाव हे कमी झाले की आमचे साखर कारखाने सगळेच्या सगळे नुकसानीत येतात, आणि ते नुकसानीत आले की त्याचा परिणाम FRP वर होतो, मग FRP थकते आणि आमच्या शेतकऱ्याला त्रास होतो। आता साखरेसोबत इथेनॉल आणि इथेनॉलच्या संदर्भात तर ज्या प्रकारे आमच्या साखर कारखान्यांना विजेचं युनिट लावल्यामुळे फायदा झाला आणि त्यामुळे ते 2 पैसे कमावू शकतात आणि सगळी वीज विकत घेते, तशाच प्रकारे आता केंद्र सरकारने सगळ्या तेल कंपन्यांना सांगितलं की तुम्ही साखर कारखान्यांसोबत करार करा, आणि 8 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष त्यांचा जेवढा माल तयार होईल, जेवढा इथेनॉल ते तयार करतील, तो सगळ्याच्या सगळा तुम्ही परत घ्या, तुम्ही विकत घ्या, आणि त्या माध्यमातून बँकांना सांगून बँकांच्या माध्यमातून त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी वित्त उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या सरकारने केलं। त्यामुळे भविष्यामध्ये आमचा जो ऊस तयार करणारा शेतकरी आहे, हा पूर्वी ऊसातनं साखर तयार करायचा, आता तो ऊसातनं साखर तयार करणारा शेतकरी राहणार नाही आहे, तर या शेतकऱ्यामुळे आता देशाच्या गाड्या चालणार आहे, कारण देशाचं इंधन हे आमचा ऊसाचा शेतकरी यापुढे तयार करणार आहे, आणि ते इंधन तयार झाल्यामुळे आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याला चांगला भावही मिळेल आणि कधी त्याची FRP त्या ठिकाणी थकणार नाही। अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या सरकारने घेतला। खरं तर या साखरेच्या संपूर्ण अर्थकारणामुळे मध्ये गेल्या 5 वर्षात पाटील साहेब आपण सांगू शकता, गेल्या 5 वर्षात जे निर्णय झाले तेवढे निर्णय यापूर्वी कधीही ऊसाच्या संदर्भात आणि साखरेच्या संदर्भात झाले नव्हते। हे मोदीजींनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दाखवले। आज तर आपण पाहतोय या ठिकाणी पाऊस आल्यानंतर, अतिवृष्टी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला मिळत नाही, आणि आता तर या सरकारमध्ये आपण जे माननीय पंतप्रधानांचा विमा, प्रधानमंत्री पीक विमा योजना जी तयार केली होती, आणि मला सांगताना आनंद वाटतो की 4-4 हजार कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेतनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळाले। यावर्षी 50% जास्त जिल्ह्यांमध्ये हे सरकार पीक विमा कंपनीच अपॉइंट करू शकलं नाही, त्यांचे टेंडरच झाले नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यावर ज्यावेळेस पावसाने, अतिवृष्टीने आघात झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीने आघात झाला, त्याला एका नव्या पैशाचा विमा मिळू शकत नाही, कारण या ठिकाणी माननीय मोदीजींची जी विम्याची योजना आहे, जी 4 वर्ष महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगल्या प्रकारे लागू केली, आणि शेतकऱ्यांकडनं 100 कोटी रुपये आपण घेतले, 150 कोटी घेतले, कुठे 200 कोटी घेतले, आणि त्यांना 4-4 हजार कोटी रुपये विम्याच्या पोटी आपण त्या ठिकाणी दिले। आता मात्र एक नव्या पैशाचा विमा आमच्या शेतकऱ्याला मिळू शकत नाही, कारण या सरकारने ती विमा योजनाच एक प्रकारे पूर्णपणे बासनात गुंडाळून टाकली, त्याचे टेंडर देखील होऊ शकले नाही। केळीच्या संदर्भात आपण बघितलं, केळीच्या संदर्भात आम्ही एक विशेष त्या ठिकाणी निकष तयार केले होते। आमचे माजी आमदार नुकतेच आपल्यातनं निघून गेलेले हरिभाऊ जावळे हे केळीच्या संदर्भातले एक्सपर्ट होते,
आणि त्यांनी केळीचा विमा कसा उतरवला पाहिजे याचे निकष तयार केले। त्या निकषाच्या आधारावर आपण टेंडर काढलं आणि विमा कंपनी अपॉइंट केली। सगळ्या केळीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमा मिळाला। पण आज परिस्थिती अशी आहे, या सरकारने ते निकष बदलून टाकले आणि ते निकष बदलल्यामुळे परिणाम असा झाला कि यावर्षी है। हम सब जानते हैं कि एक समय था जब देश के तत्कालीन प्रधानमंत्री यह कहा करते थे कि हम 100 रुपए केंद्र से भेजते हैं तो 15 रुपए गांव में जाते जाते बचते हैं। लेकिन आज मोदी जी के नेतृत्व में हम यह दावे के साथ कह सकते हैं कि आज 18,098 करोड़ रुपया नरेंद्र मोदी जी की सरकार भेजेगी तो पूरा का पूरा पैसा किसान के खाते में पहुंचेगा। वाजपेयी जी के समय में भी कृषि को महत्ता दी गई थी और उस स्वप्न को साकार करने के लिए 2014 से लगातार नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में गांव गरीब किसान की उन्नति के लिए काम किया जा रहा है। हम सब इस अवसर पर किसानों को नमन करना चाहते हैं, क्योंकि कोविड के संकट में भी किसानों ने फसल की कटाई की, उपार्जन का काम गत वर्ष की तुलना में अधिक किया। ग्रीष्म ऋतु की फसलें, खरीफ की फसलें गत वर्ष से अधिक बोई गई, बम्पर उत्पादन हुआ और कृषि के क्षेत्र ने, किसानों के परिश्रम ने कोविड की इस प्रतिकूल परिस्थिति में भी अपनी प्रासंगिकता को सिद्ध किया है। और इसलिए लगातार इस बात की कोशिश की जा रही है कि कृषि का क्षेत्र मजबूत हो, गांव की अर्थव्यवस्था मजबूत हो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में कृषि की अर्थव्यवस्था को बल देने के लिए लगातार इस दिशा में प्रयत्न किए गए हैं। लंबे समय से प्रतीक्षा थी, एमएसपी बढ़ना चाहिए, उसके लिए कोई पद्धति बनना चाहिए। माननीय मोदी जी के नेतृत्व में एमएसपी को बढ़ाया गया, खरीद के वॉल्यूम को बढ़ाया गया, अधिक पैसा लगाया गया। गेहूं और धान की खरीद पहले हुआ करती थी, दलहन और तिलहन को भी उसमें जोड़ा गया और लगातार ये कोशिश की गई कि किसानों के पास डीबीटी के माध्यम से पैसा पहुंचे। बजट की दृष्टि से भी अगर हम देखेंगे तो 13-14 की तुलना में आज का बजट 6 गुना अधिक। या कसले 1.5 लाख रुपये, कसले 25,000 रुपये, राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, उधार नाही उधार झाला, अशा प्रकारची अवस्था आहे। आमच्या शेतकऱ्यांना 6,000 आणि 8,000 रुपये या ठिकाणी घोषित केले आणि तेही शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाहीत आणि शेतकऱ्याला अक्षरशः त्या ठिकाणी मूर्ख बनवण्याचं आणि त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं। आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवतात, खूप जोरदार कर्जमाफीची योजना घोषित केली। आमच्या कर्जमाफीच्या योजनेला नावं ठेवत ठेवत यांनी कर्जमाफीची योजना घोषित केली। आमच्या कर्जमाफीची योजना तर संपली नव्हती, ती सुरूच होती। आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की निवडणूक झाल्यावर पुन्हाही आम्ही कंटिन्यू करू, एक एक घटक त्याच्यामध्ये घेऊ, पण यांनी नव्याने आणली। आमच्या योजनेमध्ये 42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला, यांच्या योजनेमध्ये केवळ 29 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आणि 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्याला फायदा देऊ सांगितलं, एक नवा फायदा मिळाला नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आम्ही त्या काळामध्ये जो प्रामाणिकपणे कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला देखील इन्सेंटिव्ह दिला। या सरकारने 50,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह घोषित केला। एका शेतकऱ्याच्या खात्यात फुटकी कवडी देखील दिली नाही। ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्याला ठेंगा दाखवण्याचं काम या सरकारने केलं आणि आता ती कर्जमाफीची योजना देखील गुंडाळून त्या ठिकाणी टाकली। आज खरं तर शेतकऱ्यांकरता एकही योजना चालू नाही आहे। आपण बघितलं असेल, आमच्या कापसाचा जो शेतकरी आहे, पुन्हा एकदा बोंडअळीने त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी नुकसान झालं। ज्यावेळेस बोंडअळी आली होती 3 वर्ष सातत्याने शेती शाळा आम्ही घेतल्या आणि शेती शाळाच्या माध्यमातून अर्फेनमेंट ट्रॅप त्या ठिकाणी देऊन पुन्हा बोंडअळी येऊ दिली नाही। यावर्षी कुठल्याही शेती शाळेचं नियोजन झालं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की बोंडअळीमुळे पूर्ण कापूस त्या ठिकाणी गेला। आपण बघितलं असेल, खोडकिडीमुळे पूर्ण सोयाबीन त्या ठिकाणी गेला आणि डाळिंबाची तर आज अवस्था अशी आहे की या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये शेवटी आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आणि त्या ठिकाणी आता ऊस लावायला सुरुवात केली। अशा प्रकारची अवस्था आज आमच्या डाळिंबाच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी दिसते आहे आणि म्हणून अतिशय
विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माननीय मोदीजी त्या ठिकाणी पोहोचतायत. मला असं वाटतं आपले कृषी मंत्री पोहोचलेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी माझं अधिक भाषण करणार नाही, त्यांचं भाषण ऐकायचं आहे. पण माननीय मोदीजी हे नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि भविष्यातही राहतील एवढाच विश्वास. प्रधानमंत्री जी के नेतृत्व में सफलतापूर्वक कदम उठाए हुए हैं. सारा देश इन कदमों का स्वागत कर रहा है. मुझे इस अवसर पर यह भी कहना पड़ रहा है कि पंजाब सहित थोड़े से कुछ किसान भाई और बहन हैं जिनके मन में कहीं ना कहीं नए कानूनों के मामले में भ्रम पैदा हुआ है. मैं उनको आग्रह करना चाहता हूं कि वो इस आंदोलन को त्याग कर, सरकार ने वार्ता का निमंत्रण दिया है, वार्ता पर आए और मुझे आशा है कि किसान इस बात को समझेंगे, नए कानून के मर्म को समझेंगे, नए कानून के महत्व को समझेंगे और हम समाधान की ओर अग्रसर होंगे. मैं इस अवसर पर मुझे यह भी प्रसन्नता है कि प्रधानमंत्री जी के कार्यक्रम में जहां देश के हर विकास खंड और हर पंचायत में लोग उनको आज इस कार्यक्रम को सुन रहे हैं और इस कार्यक्रम से जुड़े हुए हैं, वहीं ऑनलाइन 8 करोड़ 2 लाख लोगों ने अपने आप को इस कार्यक्रम से जुड़ने के लिए रजिस्ट्रेशन कराया है. मैं उनका भी हृदय से स्वागत करता हूं और पुनः प्रधानमंत्री जी का करोड़ों करोड़ किसानों की ओर से बहुत बहुत स्वागत है, बहुत बहुत अभिनंदन है. धन्यवाद. जय भारत. अब हम पीएम किसान योजना के तहत देश में लाभान्वित किसानों के अनुभव की लघु वीडियो फिल्म चलाने का अनुरोध करते हैं.